उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती। त्यामध्ये त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला। त्यानंतर आता अवघ्या काही दिवसांवरती विधानसभा येऊन ठेपलेली आहे। या बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवारांना जर कार्यकर्त्यांनी मागणी केली तर उमेदवारी देऊ असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं। खरंच अजित पवार या बारामती विधानसभा मतदारसंघातून स्वतः मागे हटून जय पवारांना उमेदवारी देणार का? याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत हे बारामतीतले सगळे पत्रकार आहेत की जे गेले अनेक वर्ष झालं की ही निवडणूक असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने अनेक निवडणुका त्यांनी कव्हर केलेल्या आहेत। आपण लोकसत्ताचे सुधीर जन्नू सर आहेत, आपण त्यांच्यापासून सुरुवात करूयात। सर, कालचं अजित पवारांचं वक्तव्य कसं बघता? त्या वक्तव्याकडे अजित पवारांनी अतिशय सावधगिरीने हे वक्तव्य केलेलं आहे। त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण असं आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचं पराभव झाल्यानंतर त्या पराभवाचं कारणमीमांसा केली असता असं आढळून आलं की विकासापेक्षा भावनेला जास्त महत्व आहे। भावनिक मुद्द्यावर ही निवडणूक लढवली गेली होती आणि त्या मुद्द्यावरच आता विधानसभेला परत काही अडचणी येऊ शकतात, त्या विचारांनी त्यांनी ही चाचपणी करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे। म्हणजे लोकसभेला अजित पवार सातत्यानं सांगत होते की भावनिक होऊ नका, तुम्ही बारामतीकरांचं हित कशात आहे हे लक्षात ठेवा। एक प्रकारे सरांना असं म्हणायचंय की एक भावनिकतेकडे अजित पवार ही विधानसभा निवडणूक नेऊ पाहतात। तुम्हाला देखील तसंच वाटतं का? नाही, एकंदरीत मला असं वाटतं की लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ज्यावेळेस या ठिकाणी राष्ट्रवादीची पदाधिकाऱ्यांची जी सभा झाली त्यावेळेस सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजितदादांनी थेट सांगितलं होतं, जर ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर मिठाचा कडा लागला तर मी कुणाचंही ऐकणार नाही। म्हणजे त्यांनी अप्रत्यक्षरित्या जर सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला तर मी निवडणूक लढवणार नाही असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिला होता। आणि त्यानंतर मात्र लोकसभा निवडणुकीनंतर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये वास्तविक पाहता इतर मतदारसंघामध्ये किती मताधिक्य मिळाले हे महत्त्वाचं नव्हतं, तर तसं बघायला गेलं तर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामं करूनही सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांना 48,000 मताधिक्य मिळालं। हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी धक्कादायक आहे। त्या अनुषंगाने तसं पाहिलं गेल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून युगेंद्र पवार सक्रिय आहेत आणि या युगेंद्र पवार यांच्या पाठीमागे स्वतः राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वतः आहेत। त्यामुळे तसं बघायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लहान चिरंजीव आहेत जय पवार सक्रिय झालेले आहेत। त्यामुळे मला वाटतं की ही जी तयारी आहे, मानसिक तयारी, ती लोकसभेच्या निकालानंतर अजितदादांनी ठाम निर्णय घेतलेला दिसतोय। आणि मला असं वाटतं एकीकडे अशी ही चर्चा आहे की ऐन वेळेस बारामती मध्ये जय पवार यांना उमेदवारी देऊन अजित पवार अन्य कुठल्या मतदारसंघातून उभा राहतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पण मला असं वाटतं की ही जी होणारी लढत आहे ती डेफिनेटली जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशीच होईल असं मला ठामपणाने वाटतं। याबद्दल तुम्ही असं म्हणता की रोहित पवारांनी वक्तव्य केलंय की इंदापुरात पण ते लढू शकतात किंवा कर्जत जामखेडला देखील निवडू शकतात, परंतु जर अशी निवडणूक झाली जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार तर ते कसं बघता तुम्ही? अडण ही होईल का? कारण शंका अनेक बारामतीकरांच्या मनामध्ये की अजित पवारांनी एक भावनिकतेचं कार्ड खेळलं असावं, कसं बघता याकडे? तुम्ही जर कालचं अजितदादांचं वक्तव्य पाहिलं तर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता आणि त्यानंतर अजित पवारांनी सांगितलं की जर लोकांची जर मागणी असेल तर आपण तो विचार करू शकतो। पण हे एक लक्षात घ्या, अजित पवारांनी ह्या मतदारसंघाचा पुन्हा हे 1965 पासूनचा पवारांचा गड आहे। हा समजायचं म्हणलं 1965-67 पासूनचा हा समजायचं म्हणलं तर अनेक कंगोरे त्याला। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आत्ताच्या मित्र, कारण काल लगेचच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अजित पवारांना वगळून बारामती हे काही मान्य नाही असं दिसतं एकंदरीत। हा जय पवार पाहिजेत का? तर पाहिजेत त्यांना, पण जय पवार बरोबर पाहिजेत आणि अजितदादांचं नेतृत्व पाहिजे असं एकंदरीत दिसतं। आणि मला असं वाटतं की हा एक राजकारणातला एक सेटिंगचा भाग आहे की लोकांनीच मागणी केली पाहिजे की आम्हाला अजितदादा पाहिजेत। आणि मला असं वाटतं की अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्याच उमेदवार असतील, मग ते युगेंद्र पवार असतील किंवा अन्य कोणी असतील। तुम्ही जर दुसरं बघितलं तर रोहित पवारांनी एक ट्विट केलं होतं। रोहित पवारांच्या नंतर चर्चा पण झाली की रोहित पवारांनी सांगितलं की कदाचित ते इंदापूरला उभे राहतील, कदाचित कर्जत जामखेडला उभे राहतील। त्याच्यामुळेच जशी युगेंद्र पवारांची चर्चा तशीच दबके पवार आणि राजेंद्र पवारांची चर्चा बारामतीत। मूळ मुद्दा असा आहे की इथं युवा पर्व सुरू होईल का? कारण 65 आता जे नेते 65 आहेत ते आपापल्या मुलांना किंवा यांना लॉन्चिंग करतात वेगवेगळ्या प्रकारे आणि राजकारणाची रीत बदललेली। पूर्वी कसं असायचं की नेत्यांचा मुलगा यायचा आणि कार्यकर्ते बोलायचे, आता एक वेगळं हे सोशल मीडियाचं आहे किंवा जे लॉन्चिंग करायचा विषय आहेत ते वेगवेगळे आहेत। आणि त्याच्यामुळे असं बघितलं तर मला असं वाटतं की इथं अजित पवारच लढतील।
कारण हे फक्त एक भावनिक जसं लोकसभा निवडणूक भावनिकवरती गेली विकासावर गेली नाही, तशीच विधानसभा निवडणूक भावनिकवरती गेली. कारण आपण म्हणजे ज्यावेळेस आम्ही बारामती लोकसभेच्या वेळी फिरायचो बारामतीत तालुक्यात, त्यावेळी लोक असे सांगायचे की ब्रह्मदेव जरी आला तरी आता सुप्रिया सुळेंनाच मतदान करणार शरद पवारांकडे बघून. आणि लोकसभेला आणि विधानसभेला मात्र ब्रह्मदेव जरी आला तरी आम्ही अजित पवारांनाच मतदान करणार, ही जी लोकांची टेंडन्सी ती मला वाटतं कायम राहील. त्याचं कारण असं की बारामती शहरात प्रचंड विकास अजित पवारांनी केला, तरीही 23,000चं मताधिक्य सुप्रिया सुळेंना मिळालं. विशेष म्हणजे आणखी एक ऑब्झर्वेशन असं आहे की सुप्रिया सुळेंचं पॉम्पलेट घराघरात पोहोचलंच नव्हतं, तरी लोकांनी मतदान केलंय. हा विषय असा आहे की तुझं भावनिकतेचा असेल तर अजित पवार भावनिकतेचं कार्ड खेळतायत आणि अजित पवार उभं राहतील असं वाटतं. खरंच मला वाटतं तुम्हाला देखील असं वाटतंय का ही निवडणूक भावनिकतेकडे अजित पवार नेत आहेत? अजित पवारांनी ज्यांनी सांगितलं की अजित पवारांनी प्रचंड विकास केलेला आहे, परंतु तरी देखील त्यांना पराभवाचा सामना स्वीकारावा लागला. काय स्ट्रॅटेजी असू शकते अजित पवारांची? आता अजित पवारांचं जे आपण स्टेटमेंट बघितलं एवढ्या 3 दिवसात, म्हणजे मी सुप्रियाताईच्या विरोधात सुप्रिया सुळेच्या विरोधात सुनेत्राला दिलं नव्हतं, ही चूक झाली. कार्यकर्त्यांचे राजीनामे घेणे किंवा परवा दिवशी त्यांनी केलेले स्टेटमेंट, ह्या सगळ्या स्टेटमेंटवरून असं वाटतंय की अजित पवार जर स्वतः उभा राहायला पाहिजे होते, म्हणजे अजित पवार स्वतः उभा राहणारच आहेत, जर राहिले तर शरदचंद्रजी पवार साहेब त्यांना त्यांच्या विरोधात पवार विरुद्ध पवार देणार नाही. कारण त्यांनी जी चूक केली, योगेंद्र पवार तर तयार करतात, त्यांना विधान परिषदेत घेतील. परंतु त्यांनी जे बोलले की मी जी चूक केली, त्यांनी असं म्हटलं की मी चूक, पण अजित पवार जर उभा राहिले तर शरद पवार मला नाही वाटत की उमेदवार पवार देतील. जर जे पवार उभा राहिले तर योगेंद्र पवार 100% उभा राहील. मला एक गोष्ट सांगा, अजित पवारांना जो मोठ्या प्रमाणात बारामती लोकसभेला जो फटका बसलाय तो बसलाय कार्यकर्त्यांमुळे किंवा इथल्या असलेल्या गटबाजीमुळे. अजित पवारांनी भाकरी फिरवण्याचे संदेश दिले होते, त्या पद्धतीने राजीनामे देखील मागवून घेतलेले आहेत. याचा फटका अनेकदा आपण देखील याचं विश्लेषण केलेलं आहे की या कार्यकर्त्यांचा देखील मोठ्या प्रमाणात अजित पवारांना फटका बसलेला आहे. पदाधिकारी बदलल्यानं काय फायदा होईल असं वाटतंय का संघटनेला? संघटनेमध्ये पदाधिकारी बदलल्यामुळे एक नवचैतन्य निर्माण होईल. पण दुसरीकडं एक शक्यता अशी वाटते की 2 गट जे आहेत, जे सध्या कार्यरत होता आणि ज्यांचे राजीनामे घेतलेत, तो गट काहीसा नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. कारण निवड प्रक्रिया ज्या पद्धतीने चालू आहे, बूथ कमिट्यांचं संघटन पुनर्गठन करण्याचा प्रयत्न दुसरीकडे सुरू आहे, तर त्या प्रक्रियेवरती जे मूळ पदाधिकारी आहेत ते नाराज असल्याचं दिसतंय आणि त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा परत सक्रिय पक्षाच्या संघटनेमध्ये सक्रिय करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मला जर विचारलं तर या प्रक्रियेमध्ये जुन्या आणि नव्यांचं कॉम्बिंग होणं गरजेचं आहे, ते आवश्यक आहे. जुन्या नव्यांचं कॉम्बिंग जर झालं नाही तर त्याचा जास्त फटका जो आहे तो विधानसभेला बसू शकतो असं माझं व्यक्तिशः मत आहे. दुसरी गोष्ट जर या परवाच्या अजितदादांच्या स्टेटमेंटवरून आपण पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो सुनेत्रा वहिनींचा पराभव झाला, त्या पराभवाचं जे म्हणजे शैल्य आहे ते अजित पवारांच्या मनामध्ये आहे. का तर बारामतीमध्ये हजारो कोटी रुपयांची विकास कामं करून देखील त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. आणि असं असताना पराभव स्वीकारावा लागला ही एक बाजू झाली, म्हणजेच बारामतीकर विकासावर समाधानी नाहीत. दुसरीकडे आता कार्यकर्ते इथल्या पत्रकारांनी सांगितलं की काही भावनिक मुद्दे आले लोकसभेमध्ये, शरद पवारांनी भावनिकतेचं कार्ड खेळलं आणि त्याच अनुषंगाने आता अजितदादा देखील भावनिकतेचं कार्ड खेळत आहेत. ज्या पद्धतीने आता जनसन्मान रॅली सुरू आहे, जनतेच्या मध्ये शासनानं जी योजना राबवलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा वहिनींना उमेदवारी देऊन मी चूक केली असं देखील म्हटलेलं होतं. आता कालचंच उदाहरण घेतलं तर जय पवारांना उमेदवारी देण्याचे संकेत दिलेले आहेत किंवा पार्लमेंटरी बोर्डासमोर तसा निर्णय होईल असं म्हटलेलं आहे. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला वाटतं एक जनमत तपासायची एक स्ट्रॅटेजी असू शकते, नीती असू शकते. कारण लोकसभेचा अनुभव पाहता विधानसभेला देखील तोच कित्ता पुन्हा गिरवला जाऊ नये, अर्थात बारामतीकरांकडून. त्यामुळे हे सगळे जे आहेत तुम्हाला असं म्हणायचं आहे का की अजित पवार सुरुवातीला सांगणार की मला उभा राहायचं नाहीये, जे त्यांनी सांगितलेले किंवा मी 7-8 वेळा उभा राहिलेले, 6 वेळा आतापर्यंत निवडून आलेले, परंतु मग बारामतीकरांनीच त्यांना मागणी करावी की नाही दादा तुम्हीच उभा राहिलं पाहिजे, असं काय आहे का? मला तसं वाटत नाही. त्याचं कारण असं की बारामती
शहरातली जी जनता आहे ती उमेदवार म्हणून अजित पवारांना स्वीकारतील. मी ज्यावेळेस काल हे सगळे म्हणजे स्टेटमेंट बाहेर आलं अजितदादांचं आणि त्यावेळेस कार्यकर्त्यांशी चर्चा केली तर अजितदादा विकास पुरुष आहेत म्हणून त्यांच्या मुलाला स्वीकारायचं का, तर त्यावर बारामतीकर अजिबात मान्य नाहीये. पण दुसरीकडे जर विचार केला तर मी ते सांगतोय की लोकसभेचं जे इतिहास पुनरावृत्ती होऊ नये यासाठी देखील दादा काळजी घेत असावेत. दुसरी गोष्ट अशी आहे की शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार यांच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. जर हे उमेदवार फायनल असतील शरद पवार गटाकडून तर युवकांमधला चेहरा असावा म्हणून देखील हे वक्तव्य आलं असावं. आणि तिसरी गोष्ट माझी एक निदर्शनास आलेली आहे की ज्यावेळेस बारामतीमध्ये युवकांचा मेळावा घेतला, ज्या युवकांच्या मेळाव्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले त्यावेळी एक अजित पवारांनी एक सूचक विधान केलेलं होतं की लोकांचं ठरलेलं आहे की लोकसभेमध्ये सुप्रियाताई आणि विधानसभेमध्ये दादा, अर्थात दादा कोणता असा प्रश्न त्यांनी स्वतः उपस्थित केलेला होता. म्हणजे त्यावेळेसच त्यांनी एक मानसिक तयारी केलेली होती की योगेंद्र पवार यांच्या विरोधात जर उमेदवारी लढवायची ठरली तर ते जयदादा हे सक्षम नाव असू शकतं. जय पवार खरंच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील का? कारण बारामतीमध्ये जर गेल्या काही दिवसापासून बघायला, विशेष करून आपण लोकसभेनंतर म्हणूयात की सातत्यानं जय पवार दौरे करतायत, कुस्त्यांचं देखील मैदान त्यांनी काही दिवसापूर्वी घेतलं होतं, जनता दरबार घेत आहेत, खरंच जय पवार लढतील का? हे बघा, आता काल पत्रकारांनी प्रश्न विचारला होता त्यावर उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील स्टेटमेंट दिलेलं आहे की जनतेने ठरवलं किंवा पार्लमेंटमध्ये जो विषय झाला तर नक्कीच जय पवारांना संधी देऊ, परंतु एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून बारामती तळागाळाचा विचार केला तर या येणाऱ्या विधानसभेला हे अजितदादाच उभा राहणार आहेत हे मात्र निश्चित आहे की अजून या निवडणुकीला बराच अवकाश आहे. त्यामुळे मी जास्त न बोलता वेट आणि वॉच असं म्हणेन. खरं पुन्हा एकदा आपण सुधीर जन्नू सरांकडे जाऊयात. खरं तर बारामतीमध्ये आतापर्यंत ठरलेलं होतं की लोकसभेला सुप्रिया सुळे यांना मतदान करायचं आणि विधानसभेला अजित पवारांना मतदान करायचं. हे गेले अनेक वर्ष झालं बारामतीकर. परंतु आता या लोकसभेनंतर बारामतीतली परिस्थिती बदलली आहे का? एक नवनेतृत्व येऊ पाहते युगेंद्र पवारांच्या रूपानं अजित पवारांच्या विरोधात. खरंच बारामतीकरांचा मूड तसाच आहे का जो याच्या आधी होता की केंद्रात सुप्रिया सुळे आणि राज्यात अजित पवार? मला व्यक्तिगत असं वाटतंय की युवा वर्गांकडनं जय पवारांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. पण जे पहिले कार्यकर्ते जुने पहिल्या दुसऱ्या फळीतले त्यांचं सगळ्यांचं असं मत आहे की अजितदादांनीच ही निवडणूक लढवावी आणि अजितदादांनीच उभं राहावं आणि बारामती विधानसभेला अजितदादांनीच निवडणूक लढवून अजितदादांनीच सगळे विकास कामाचे कार्य यापुढे असंच चालू ठेवावं. वास्तविक पाहता राजकीय समीकरणं आता बदलत चाललेले आहेत. काळ्यानं रूप नवीन युवा पर्वाची सुरुवात होत आहे. पवार कुटुंबामध्ये हे जवळजवळ ही तिसरी पिढी आहे की जी युवा पर्वाच्या माध्यमातून उदयाला निर्माण होऊ पाहत आहे. तर एकंदरीत त्याचे संकेत या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहेत. पण जे ट्रेंड आतापर्यंत होता की केंद्रात सुप्रिया सुळेंना मतदान करायचं आणि राज्यात अजित पवारांना, तोच ट्रेंड आज कायम आहे बारामतीमध्ये असं वाटते का? निश्चितच मतदारांचा कौल आणि त्यांचे जर विचार आपण लक्षात घेतले तर अजितदादांनाच विधानसभेसाठी पसंती जास्त असल्याचे बारामतीकरांचं दिसून येतं. तुम्ही काय सांगाल सर? तर सध्या तसं बघायला गेलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये जे 48,000चं लीड जे सुप्रिया सुळे यांना मिळालं होतं ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अजितदादांसाठी ते धक्कादायक होतं. परंतु आम्ही लोकांशी भेटायचो, काही लोक काय म्हणायची की लोकसभेला आम्ही ताईंना हे करू आणि विधानसभेला दादांना. पण तुम्हाला सांगतो पवार कुटुंबातच हा दुसरा पर्याय जनतेला निर्माण झालेला आहे. त्यामुळं अजितदादा प्रत्येक जी भूमिका आहे, प्रत्येक स्ट्रॅटेजी किंवा कुठलाही निर्णय घेताना ते सावध पद्धतीने घेतील. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावरती त्यांनी स्वतः आत्मचिंतन केलं. ह्या मतदारसंघाचा व्यवस्थित बारकाईने त्या निवडणूक निकालाचा मला वाटतं त्यांनी अभ्यास केलेला असावा. त्यामुळे लोकांना पर्याय उपलब्ध झाल्यामुळं जरी लोक म्हणत असली तर ऐन वेळेस लोकांची जी भूमिका आहे, कारण मतदारांचा जो ट्रेंड आहे तो पूर्णपणे बदललेला आहे. बारामती शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामं आणून अजितदादांनी ह्या बारामती शहर आणि तालुक्यांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. याचं श्रेय बारामतीतली जनता दादांना नक्की देते. पण जे मूळ जे डेव्हलपमेंट आहे बारामतीचं, की ज्या अर्थाने खऱ्या अर्थानं ऑड असणारं बारामती दळणवळणाच्या दृष्टीनं, त्या अर्थाने सगळ्यात या ठिकाणी MIDC आणले, या ठिकाणी उद्योग आणले, ते ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी आणले. ती जनता मात्र कधी विसरू शकत नाहीत. आणि त्या जे संभाव्य उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे योगेंद्र पवार म्हणून आपण नाव चर्चेत आहे, त्यांच्या पाठीमागं स्वतः शरद पवार आहेत. त्यामुळे हे अजितदादांसाठी मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. खरं तर गेल्या काही दिवसापासून बघतोय की खास करून लोकसभेनंतर
युगेंद्र पवार मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये फिरतायत, बारामती तालुक्याचा दौरा करतायत, जय पवार देखील फिरतायत, पण उमेदवार अद्यापपर्यंत सातत्यानं युगेंद्र पवारांना विचारतो, युगेंद्र पवार म्हणतात अजून त्या गोष्टीला वेळ आहे. परंतु एक अजित पवारांना आव्हान देणारा उमेदवार म्हणून युगेंद्र पवारांकडे बारामतीकर म्हणून बघतात. त्याच्या आधी एक मुद्दा सांगेल मी की राजकारण व्यक्ती सापेक्ष बदलतंय. मग तुम्ही ग्रामपंचायतचं बघितलं तर वेगळं राजकारण येईल, तालुक्याचं बघितलं वेगळं, लोकसभेचं बघितलं वेगळं. तोच ट्रेंड कायम राहील असं नाही. प्रत्येक निवडणूक वेगळी. जसं मी तुम्हाला सांगितलं की लोकसभेमध्ये वेगळं सांगत होते लोक, विधानसभेला वेगळं सांगत होते. आता तुम्ही असं सांगता की युगेंद्र पवारांचं आत्ताच्या ह्याच्यामध्ये युगेंद्र पवार सध्या तालुक्याच्या सगळ्या म्हणजे लोकसभेच्या दिवसापासून लोकसभेच्या प्रचारापासून पाहिलं तर युगेंद्र पवार प्रचारात खूप अग्रेसर आहेत किंवा जास्त आहेत. जय पवारही फिरत आहेत. पण जर युवा पर्वच करायचं म्हटलं तर या दोघांची जर लढत झाली तर युगेंद्र पवार सरस दिसतील यामध्ये. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की बारामतीच्या प्रत्येक भागामध्ये जाऊन ते अजित पवारांची कॉपी नाही म्हणता येणार, पण तशा स्वरूपाची कामं जागच्या जागीच निपटारा करण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो तसा युगेंद्र पवार करताना दिसत आहेत. जसं की रोहित पवार करताना दिसत आहेत तसं युगेंद्र पवारही करताना दिसत आहेत. म्हणजे एकूण युगेंद्र पवारांची देहबोली किंवा हे अशी आहे की आता ते उमेदवार असतील आणि अशा दृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे असं दिसतं. पण अजित पवारांपुढे ते आव्हान म्हणून उभं आहे का? मी यासाठी हा प्रश्न विचारतोय की कारण लोकसभेला बघितलं तर अजित पवारांकडे कोण होतं, तर त्यांचा मुलगा, त्यांची पत्नी आणि स्वतः अजित पवार आणि संपूर्ण पवार कुटुंब एका बाजूला होतं. तेच आता विधानसभेला ट्रेंड दिसतोय का तसं? दोन गोष्टी त्या. जरी पवार कुटुंब एका बाजूला होतं ना अजित पवार एका बाजूला होते, तर तुम्ही जर बघायला गेलं तर सगळी यंत्रणा अजित पवारांच्या बाजूला होतीच. आता तसं बघितलं तर आव्हान किती असेल असं तुम्ही म्हणता, तसं बघायला गेलं तर अजित पवारांपुढे युगेंद्र पवारांचं आव्हान नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पण युगेंद्र पवारांच्या पाठीमागे असेल तर ते शरद पवार असतील. मग शरद पवार ज्यावेळेस असतील त्यावेळेस सरळ आहे की ते आव्हान तेवढ्याच तोलामोलाचं असेल. आणि गंमत अशी आहे की प्रत्येक वेळी अजित पवारांचं बोलणं, अजित पवारांची भाषा पूर्वीच्या काळातली भाषा आजही लोकांच्या पुढे आणली जाते, जाणीवपूर्वक आणली जाते. आणि तुम्ही एक बघितलं तर एक लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकसभेचं वातावरण निवळलं नाही हे ठासून ठासून सांगतायत. का? त्यांना ते वातावरण तसंच कायम ठेवायचं असं त्यांना वाटतंय आणि म्हणून ते शहराचा 23,000चा आणि तालुक्याचा 48,000च्या मताधिक्याचा आकडा सतत मांडताना दिसत आहेत. वास्तविक मत मी मगाशी पण सांगितलं की सुप्रिया सुळेंचं पॉम्पलेट बहुतांश घरात गेलेलं नव्हतं, तरी लोकांनी मतदान केलं. मला असं वाटतं की हा ट्रेंड व्यक्ती सापेक्ष बदलतो, विधानसभेला तो वेगळा दिसेल. तुम्ही म्हणताय विधानसभेला वेगळा दिसेल, परंतु सातत्यानं यांनी जसं सांगितलं तसं बारामतीमध्ये आज आपण सगळेच फिरतो आहोत. प्रत्येक ठिकाणी लोकसभेचा दाखला दिला जातोय की इतकं मताधिक्य. अजित पवार 2 दिवसापूर्वी या ठिकाणी मेळावा झाला, जनस्वराज्य यात्रा, शिवस्वराज्य यात्रा या ठिकाणी आली, त्यावेळेस देखील सांगण्यात आलं आमचा उमेदवार म्हणजे शरद पवार. शरद पवारांच्या नावाखाली निवडणूक लढवली जाईल. शरद पवार विरुद्ध अजित पवार. जरी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार झाली तरी देखील टॅग असाच होता, अजित पवार विरुद्ध शरद पवार. आता देखील किती मोठं आव्हान अजित पवारांना असेल युगेंद्र पवारांचं, जर युगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा होत असेल तर? जर अजित पवार विधानसभा उमेदवार जर राहिले तर युगेंद्र पवार मला नाही वाटत ते निवडून येतील, कारण विकासाचा मुद्दा. परंतु जर अजित पवारांनी जर जय पवारांना उमेदवार दिली आणि युगेंद्र पवार जर समोर असतील तर जय पवारांना पराभव स्वीकारावा लागेल. कारण अजित पवारांनी जो केलेला विकास आहे त्याला मानणारा वर्ग वेगळा आहे. त्यामुळे ते अजित पवारच विधानसभेला उमेदवारी जर त्यांनी दाखल केली तर ते 100% निवडून येतील. मी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतो की यांना जो विचारला तो किती मोठं आव्हान अजित पवारांपुढे, फक्त युगेंद्र पवार म्हणून न बघता त्याच्या पाठीमागे असणारी संपूर्ण यंत्रणा म्हणजे पवार कुटुंब, असणारे संबंध वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अजित पवारांच्या उमेदवारीकडे किंवा अजित पवारांना युगेंद्र पवारांचं आव्हान असेल का? युगेंद्र पवारांचं आव्हान असेल का, तर या प्रश्नाचं उत्तर असं देईल की गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार जे आहेत तिथले लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात. अर्थात त्यांच्याकडं म्हणजे एक महत्वाची खाते जे आहेत ते अनेक वेळा सांभाळलेले आहेत. विशेषतः अर्थ मंत्रालय जे आहे ते त्यांच्याकडं अनेक वेळा आहे आणि त्या अनुषंगानं राज्य सरकारच्या माध्यमातून बारामतीतल्या प्रत्येक घटकासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी बारामतीचा विकास जो आहे तो अतिशय वेगानं झालेला आहे आणि तो जो विकास आहे तो अजितदादांनी केलेला आहे असं सातत्यानं बिंबवलं जाते. विकास पुरुष म्हणून अजित पवारांची एक प्रतिमा जी आहे ती तयार आहे. पण दुसरीकडे जर युगेंद्र पवारांचं म्हणाल तर युगेंद्र पवार हे लोकसभा निवडणुकीनंतर सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते. त्यांनी आता आभार दौरे सुरू केलेले आहेत, काही कार्यक्रमांना उपस्थिती आहे, त्या माध्यमातून युगेंद्र पवार लोकांशी जोडलेले आहेत. मात्र ही जी प्रतिमा आहे युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी जर लढाई झाली तर निश्चितपणे अजित पवार हे कित्येक पटीने सरस ठरतील. आणि त्याचं दुसरं कारण असं आहे की
अजित पवारांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकास कामं झालेली आहेत. त्यांच्या मागं इथून पाठीमागचा जर आपण विचार केला तर इथून पाठीमागं जे उमेदवार होते अजित पवारांच्या विरोधात, अर्थात ते बाळासाहेब गावडे असतील, चंद्रराव तावरे असतील, रणजितकुमार तावरे असतील, पोपटराव तुपे असतील, ते 50,000पेक्षा जास्त मताधिक्य घेऊ शकलेले नाहीत. अर्थात बाळासाहेब गावडेंनी 60,000चं मताधिक्य घेतलेलं होतं, पण 50 ते 60,000च्या पुढे जाऊ शकत नाहीत. त्याचं कारण असं की या भागात तो जो उमेदवार आहे, जो कोणी विरोधी पक्षाचा असेल, तो सातत्यानं सक्रिय नसतो, लोकांमध्ये संपर्कात नसतो. केवळ निवडणुका आल्या की ते सक्रिय होतात, असा एक बारामतीकरांचा अंदाज आहे. आणि त्यामुळं ही जी लढाई आहे ती वन साइड होत होती. पण आता युगेंद्र पवार यांच्या माध्यमातून ही निवडणूक जर लढवली गेली तर युगेंद्र पवार हे पवार घराण्यातले आहेत. पवारांशी जर लढत झाली तर तेवढ्याच ताकदीची होईल. अर्थात 1,65,000 मतं अजित पवारांना मिळतील का, तर ते माझं व्यक्तिशः मत आहे की ते मताधिक्य कमी होऊ शकतं. पण विनिंग जे सीट आहे ते अर्थात अजित पवार असतील. मात्र त्यानंतरही त्याच्यातही जर शरद पवारांनी त्यांचा जादुई करिश्मा दाखवला तर वस्ताद एक डाव राखून ठेवतो असं जर म्हटलं जातं, तसा जर काही डाव बारामतीच्या संदर्भात शरद पवारांनी टाकला तर मात्र या प्रश्नाचं उत्तर देणं अशक्य आहे. खरं तर याचं उत्तर कोणीच देऊ शकत नाही. एकीकडे अजित पवारांचं पारडं जड आहे असं देखील सांगितलं जाते, परंतु दुसरीकडं शरद पवार काय करतील यावरती अनेक गोष्टी डिपेंड असतील. मला एक गोष्ट सांगा की सातत्यानं आपण लोकसभेच्या वेळेस बघितलं, शरद पवारांकडे कुणी नव्हते, ठराविक कार्यकर्ते सोडले, परंतु आता ओढा मोठ्या प्रमाणात वाढायला लागलाय, कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. काय कसं बघताय? नाही, नक्की जयदीप, काय झालं आतापर्यंतच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जो निकाल लागला आणि ज्या उमेदवाराला मताधिक्य जास्त मिळालं तोच विधानसभेला पुढच्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तो ट्रेंड विधानसभेला राहिलेला आहे. मात्र बारामती विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने किंवा संभाव्य निवडणुकीच्या दृष्टीनं प्रश्न जरा वेगळा आहे, परिस्थिती वेगळी आहे. कारण एका कुटुंबातच ही दुही निर्माण झाल्यामुळं लोकांना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पर्याय निर्माण झाल्यामुळं ही जी या ठिकाणची जी राजकीय परिस्थिती आहे ही राजकीय परिस्थिती फार वेगळी आहे. आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं अजूनही शरद पवार नावाचं जे गारुड आहे ते गारुड अजूनही बारामती लोकसभा असेल किंवा विधानसभा मतदारसंघात असेल ते गारुड लोकांच्या मनावरती अधिराज्य करतंय. तसं बघायला गेलं तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जे डेव्हलपमेंट केलेली आहे खऱ्या अर्थानं विकास पुरुष ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की ते मगाशी कोणीतरी सांगितलं की ते विकास पुरुष ज्या पद्धतीने त्यांनी बारामतीमध्ये अन्य राज्यातील विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत कुठल्याही विधानसभा मतदारसंघामध्ये नसेल एवढा निधी आणून ज्या पद्धतीनं आपली एक प्रतिमा जनतेच्या मनामध्ये निर्माण केलेली आहे तीही लोक कधी न विसरणार आहेत. त्यामुळं या संभाव्य बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत अजूनही प्रत्येकाच्या मनात संदिग्ध आहेत. मात्र ही निवडणूक ना अजित पवारांसाठी सोपी आहे ना युगेंद्र पवारांसाठी सोपी आहे. त्यामुळं काही दिवसांनंतरच ह्या मतदारसंघातली जी एकंदरीत जी राजकीय परिस्थिती आहे ती स्पष्ट होईल. मला असं वाटतं की महाराष्ट्राची जर अगदी मलिकांबर पासूनचा इतिहास घेतला, राजकारणात सुद्धा हा इतिहास घ्यावा लागेल, तर महाराष्ट्र हा लढणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहतो. इथं म्हणतात ना, वारकरी पण धारकरी बनतात किंवा गवताला भाले फुटतात, हे काही शब्द चुकीचे नाहीत. ज्या वेळी असं घडलेलं आहे की अन्याय करणारा अन्याय ज्याच्यावरती होतो तो जर उठून उभा राहिला, पेटून उभा राहिला, त्याच्या मागे लोक उभा राहतात. आणि मला असं वाटतं की सेम वयाच्या 84 वर्षी शरद पवार पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहेत आणि राजकारणातलं जे काही अतिशय क्लिष्ट आणि विकृत सगळं ते राजकारण चालू आहे त्याच्या विरोधात ज्या पद्धतीने ते उभा राहिलेत म्हणून त्यांच्या पाठीशी हा सगळा समाज उभा राहतोय आणि तो सगळं विसरून उभा राहतोय. तुम्ही पाहिलं तर निवडणुकीच्या आधी किंवा 1 वर्षाच्या आधी ज्यावेळेस अजित पवार पक्षात होते त्यावेळेस शरद पवारांना एवढी साथ मिळेल असं वाटलं नव्हतं. पण ज्यावेळेस अजित पवार इथून गेले म्हणजे थोडक्यात भाजपने त्यांना फोडला असा राग लोकांच्या मनात होता आणि त्यानंतर जे सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली त्याचा परिणाम हा लोकसभेच्या निकालात आपल्याला दिसला. सेम तसंच आहे की ती शांतता, तीच अस्वस्थता अजूनही कायम आहे का याच्यावरती बरेचसे प्रश्न अवलंबून राहतील. शरद पवारांना का म्हणून एवढं लोक मानतायत तर त्याला तेच कारण आहे. एक शेवटचा प्रश्न मी सगळ्यांना विचारतो, अजित पवार किंवा जय पवार उभा राहतील, पण तो समोरच्या गटाकडून नावं तर 2-3 आहेत. राजेंद्र पवार असतील, युगेंद्र पवार असतील, शर्मिला पवार असतील, सुनंदा पवार असतील. तुम्हाला असं वाटतं कुणाविरुद्ध कशी लढाई होईल? युवकांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर युवा पर्वामध्ये
युगेंद्र पवार आणि जय पवार यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता जास्त वाटते. सर काय सांगा? एकंदरीत अजितदादांच्या भूमिकेवरून असं स्पष्ट दिसतंय की ही जी विधानसभेची लढत आहे बारामती विधानसभेची, जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशीच होईल असं म्हणतात. सर काय सांगा? तुम्ही आता ती सगळी नावं घेतली. जर युगेंद्र पवार आणि जय पवार लढत झाली तर निकाल काय होईल हा बाकीच्यांनी सांगितला. पण जर युगेंद्र पवारांच्या ऐवजी राजेंद्र पवार असतील तर निकाल वेगळे लागतील. सुनंदा पवार, शर्मिला पवार असतील तरी निकाल वेगळे लागतील. म्हणजे अजित पवारांचा पराभव होऊ शकतो. मी निकाल वेगळे लागतील सांगतोय. मग ते पराभवाचा विषय नाही, तो मताधिक्याचा विषय असेल किंवा पराभवाचा विषय असेल सांगता येत नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज मी तिला अजित पवार इथले विनिंग सीटचे आहेत तर विनिंग सीटचे आहेत. काय सांगा? त्यांनी जी चूक कबूल केली अजितदादांनी की मी सुप्रिया सुळेच्या विरुद्ध सुनेत्रा पवार द्यायला नव्हते पाहिजे, ती चूक त्यांनी केली. तर मला नाही वाटत की शरद पवार ते चूक करतील. ते पवार विरुद्ध पवार देणार नाही. अजित पवार जर उमेदवार असतील तर ते देणार नाहीत पवार विरुद्ध पवार. पण जय पवार जर असतील तर युगेंद्र पवार रिंगणात उतरतील. त्यामुळं लढाई कशी होईल असं वाटतं? लढाई अजित पवार एकतर्फी होईल. सर काय सांगा? मला असं वाटतं आता 4 नावं सांगितले, शर्मिला वहिनींचं सांगितलं, राजदादांचं सांगितलं, योगेंद्र दादांचं सांगितलं आणि सुनंदा वहिनींचं सांगितलं. तर हे 4 उमेदवार अजित पवार यांच्या विरोधात लढायला तयार होतील का, इथून सुरुवात आहे. त्याचं कारण असं आहे की एक पवार, आता लोकसभेची निवडणूक पाहिली तर पवार विरुद्ध पवार अशीच फाईट झालेली आहे. पण एक चर्चा अशीच देखील आहे की या 4 जणांव्यतिरिक्त शरद पवार एक वेगळा मोहरा काढतील. अर्थात तो मोहरा कुठला असेल सांगता येणार नाही. पण लोकसभेमध्ये जसं असं सांगितलं की जर युगेंद्र पवार, इकडे जय पवार असतील तर इकडे युगेंद्र पवार असतील, जर इकडे अजितदादा असतील तर कदाचित इकडं राजूदादा तयारी करतायत, राजूदादा असे देखील असू शकतात. पण या सगळ्यांमध्ये सगळ्यांच्या भेटीगाठी देखील सुरू आहेत, दौरे सुरू आहेत, लोकांशी भेटीगाठीचा संपर्क सुरू आहे. अर्थात तो शरद पवारांच्या गटाच्या उमेदवारासाठी आहे. तो कोणता उमेदवार असेल हे माहीत नाही. पण माझं पुन्हा तेच मत आहे की अजित पवारांच्या मागं इथली बारामतीतले लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर ते, आणि त्यामुळं शरद पवार गटाचा लोकसभे इतका विजय सोपा नसणार आहे. 48,000 मताधिक्य जरी बारामतीतून सुप्रिया सुळे यांना मिळालं असलं तरी लोकसभेसाठी प्रमाणे विधानसभेसाठी देखील मोठ्या प्रमाणावरती कसरत करावी लागेल शरद पवार गटाला, असं माझं मत आहे. खूप खूप धन्यवाद. तरी सगळे पत्रकार होते ज्यांनी सांगितलं की जर अजित पवार उभा राहिले तर समोरच्या गटाला पराभव स्वीकारायला लागू शकतं असं यांचं सूचक वक्तव्य आहे. परंतु जर अजित पवारांनी जर उमेदवार बदलला तर निकाल काय लागेल हे मात्र कोणीच सांगू शकत नाही. आता अजित पवार कोणता उमेदवार देत आहेत हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. तसेच शरद पवार नेमकं कुणाला निवडणुकीच्या रिंगणात उभा करतात हे देखील याच्यावरती बारामतीचा आमदार कोण हे पाहणं हे अवलंबून असणार आहे. आता याला वाट उमेदवारी घोषित होण्याची बघावी लागेल. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.